हाय गाईज, वेलकम टू माय दिव्या बेस्टी चॅनल। तर आज आम्ही जाणार आहोत नव्याच्या स्कूलमध्ये। तर इथं ऑर्गनाईज केलेला आहे योग इन मड हा असा खूप छान असा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे। तर आम्ही रेडी झालो होतो नव्याच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी। सो नव्याला एवढा आनंद आणि एवढी एक्साइटमेंट होती मनामध्ये की ती 4 दिवस झाले रेग्युलरली मला म्हणत होती की मम्मा माझ्या स्कूलमध्ये मड डे आहे, माझ्या स्कूलमध्ये मड डे आहे, पण तू पण चल आणि पप्पाला पण घे, पूर्ण फॅमिली आपण स्कूलमध्ये जाऊ मड डे एन्जॉय करण्यासाठी। तर फायनली आज तो दिवस आला होता की मड डेसाठी नव्याच्या मनामध्ये जेवढी एक्साइटमेंट होती तेवढा तिच्या चेहऱ्यावर आनंदसुद्धा दिसत होता। तर मी तिला फर्स्ट टाईम म्हटलं नव्या सगळ्यात पहिला आपण एक फोटो काढून घेऊ तुझा, जेणेकरून आपल्याला स्टोरीला स्टेटसला लावण्यासाठी कामात पडेल। सो नव्याचे फ्रेंड वगैरे सर्व अगोदर आलेले होते। सो नव्यास खूप जास्त लेट झाली होती आणि सर्वांनी खूप जास्त एन्जॉयसुद्धा केलेला होता। मस्तपैकी मातीमध्ये खेळत होती आणि खूपच जास्त एन्जॉय करत होती। नव्या तर खूपच जास्त एक्सायटेड होती। नव्याला खूपच जास्त मातीमध्ये खेळायला आवडतं। सगळी मुलं खूपच जास्त एन्जॉय करत होती आणि हा इव्हेंट जो आहे तो एवढा असं छान इव्हेंट आहे की जो आठवणीमध्ये ठेवला तर खूपच बेस्ट आहे, म्हणजेच की मेमोरी बनवून ठेवण्यासाठी खूपच छान आहे। तर हा इव्हेंट मनापासून एन्जॉय करत होती सर्व मुलं। तर बघा नव्या अशी तिच्या फ्रेंड्ससोबत एन्जॉय करत होती। सो गाईज, तुमच्या पण मुलांना मातीमध्ये खेळायला आवडते का? तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सो लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्यावा, कारण सर्वात पहिले माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। सो गाईज, तुम्हाला माहिती आहे का मड डे म्हणजे काय? तर सो गाईज, मड डे म्हणजेच त्याला मराठी भाषेमध्ये चिखल दिवस असं म्हटलं जातं। तर 29 जुलैपासून हा आंतरराष्ट्रीय चिखल दिवस म्हणून प्रत्येक ठिकाणी साजरा करण्यात येतो। तर या मड डे म्हणजेच चिखल दिवस। तर सो गाईज, मड डे हा सेलिब्रेशन का करतात, म्हणजे याच्या मागे काय कारण असेल बरं की तो आंतरराष्ट्रीय दिवस ठरवण्यात आला? तर त्याच्या मागे मोठे असे काहीतरी उद्देश आहेत की जेणेकरून लहान मुलांमध्ये सामाजिक आर्थिक भेदभाव नष्ट करून त्यांना निसर्गाशी जोडणे, त्यांच्यामध्ये एकात्मतेची बंधुभावना निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। सो गाईज, हा मड डे केव्हापासून अंमलात आणला गेला? तर इसवी सन म्हणजेच 2008 मध्ये नेपाळच्या विष्णू भट्टा यांनी हा दिवस जागतिक मंचावर हा दिवस साजरा केला होता। तर सो गाईज, या मागचा मोठा आणि मुख्य हेतू म्हणजेच निसर्गापासून जे काही लहान मुलं मातीपासून दूर जातात, निसर्गापासून दूर जातात, तर त्यांना आनंद मिळवून देणे किंवा त्यांना जवळ घेणे हा याच्या मागचा मोठा उद्देश आहे। चिखलामध्ये खेळणे हा छोट्या छोट्या मुलांसाठी खूप फायदेशीर आहे, जेणेकरून म्हणजेच मातीमध्ये खेळणे आणि त्याच्यामध्ये पडणे, धावणे, याच्यामध्ये जे काही मुलांची एक्सरसाइज होते त्याच्यामधून बाळाच्या मेंदूचा तसेच स्नायूचा खूप काही विकाससुद्धा होते। तर सो गाईज, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका। तोपर्यंत लाईक करा आणि शेअर करा। तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।